नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ तुमच्या थेट खिशाशी जोडलेला आहे, तुमच्या बँकेतील पैशाशी जोडलेला आहे. तुम्ही सर्वजण विचारताय फेब्रुवारीचे 1500 रुपये अजून का आले नाहीत आणि आता काय होणार. पण आज मी तुमच्यासाठी नुसती आनंदाची नाही तर धक्कादायक आणि सर्वात मोठी बातमी घेऊन आलोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्राकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे ते अपडेट आणि फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यावर एकाच वेळी जमा होणार आहेत का, यावर सरकारचा काय प्लॅन आहे, हा पहिला मोठा सस्पेन्स असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 मार्चच्या अर्थसंकल्पात काय होणार आहे. तुमच्या 1500 रुपयांची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार आहे का, याचीही नवीन तारीख आणि अपडेट मी तुम्हाला देणार आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांचे पैसे अद्याप अडकलेत त्यांच्यासाठी 31 मार्च ही शेवटची संधी असणार आहे. KYC दुरुस्ती कशी करायची जेणेकरून तुमचे पैसे कोठेही न अडकता थेट तुमच्या खात्यावर येणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर कदाचित तुमच्या हक्काचे 3000 रुपये मिळण्यात मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे 1 मिनिटाचाही भाग न टाळता हा व्हिडिओ पूर्ण पाहत चला. चला तर सविस्तर बातमीला आपण चालू करूया. तर बहिणींनो, सगळ्यात आधी आपण बोलूया की फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल. फेब्रुवारी महिना संपला, मार्च सुरू झाला असून लाखो महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत. यामागचं मुख्य कारण काय आहे? सरकारने आता बोगस लाभार्थी शोधण्याची मोहीम तीव्र केली आहे. ज्या महिलांच्या नावावर दुबार खाती आहेत किंवा ज्यांचे बँक अकाउंट अनेक महिन्यापासून बंद आहे, अशा खात्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळेच सरसकट पैसे पाठवण्याऐवजी योग्य तपासणी करून पैसे पाठवले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. जर तुमचे कागदपत्र बरोबर असतील तर तुमचा एकही रुपया बुडणार नाही. आता वळूया तुमच्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. फेब्रुवारीचे पैसे कधी येणार आणि मार्चचे पैसे एकत्र मिळून 3000 रुपये येणार आहेत का? बहिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. सरकारला या महिन्यात सर्व हिशोब पूर्ण करावे लागतात. त्यामुळे शासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा रखडलेला हप्ता आणि मार्च महिन्याचा नियमित हप्ता असे एकूण 3000 रुपये 8 मार्च ते 15 मार्चच्या दरम्यान थेट तुमच्या बँकेत DBT मार्फत जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बँक खात्यात मेसेज नक्की चेक करत राहावा. पण या सगळ्यात सर्वात मोठी तारीख आहे 6 मार्च 2026. येत्या 6 तारखेला राज्याचे अर्थमंत्री विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये आता वाढवले जाणार आहेत. या बजेटमध्ये महिलांसाठी सर्वात मोठी घोषणा होऊ शकते आणि ही रक्कम थेट 2100 वर केली जाऊ शकते. जर 6 तारखेला सरकारने ही घोषणा केली तर एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 1500च्या ऐवजी 21 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 6 तारखेच्या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आपण त्या दिवशीची सर्वात पहिली अपडेट याच आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा. आता व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे लक्ष द्या. तुम्हाला तुमचे अडकलेले 3000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी एक काम करावंच लागणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही त्यांना पैसे मिळणार नाही. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आजच बँकेत जा. तुमचे खाते फ्रीज किंवा इनॅक्टिव्ह आहे का हे नक्की तपासा. असेल तर आधार आणि पॅनची झेरॉक्स देऊन KYC पूर्ण करा. नंबर 2, बँक अधिकाऱ्यांना सांगा की तुमच्या खात्यात DBT चालू आहे का, कारण सरकारी पैसे फक्त DBT लिंक असलेल्या खात्यातच येणार आहे.
नंबर 3 बँकेत एक फॉर्म मिळतो तो भरून द्या, जेणेकरून तुमचे आधार बँकेशी पूर्णपणे लिंक होईल. ही कामे 31 मार्चच्या आत पूर्ण केली नाहीत तर काहींचे तुमचे नाव या योजनेतून कमी होऊ शकते. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका. बहिणींनो, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या गावातल्या, गल्लीतल्या आणि नातेवाईकातल्या प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप ॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून पोहण्याचे पैसे बुडणार नाहीत. तुमचे फेब्रुवारीचे पैसे आले आहेत की नाही किंवा बँकेत काही अडचण येत आहे का, मला खालील कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन. अशाच तुमच्या हक्काच्या आणि खऱ्या बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.